नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे सह्याद्री ज्ञानवर्ष या एज्युकेशनल चॅनलवरती. इयत्ता 7वीसाठी घेतल्या जाणाऱ्या स्कॉलरशिप एक्झामचा आपण इथं स्टडी करायला सुरुवात केलेली होती. ओके. गणित या विषयाशी संबंधित टॉपिक आपण सुरू केलेला होता. नंबर 1, ज्याला मराठीमध्ये संख्याज्ञान असं दिलेलं होतं. त्यातले आपण ऑपरेशन्स ऑन रॅशनल नंबरपर्यंत आलो होतो. आपला पुढचा टॉपिक आहे संख्या रेषा. ठीक आहे. संख्या रेषा बघायला गेलं तर समजली तर सोपी आहे, नाही समजली तर अवघड आहे. म्हणजे हिचा विषयच असा आहे, समजली तर लय सोपी, नाही समजली तर अवघड. ओके. त्यामुळे आपण एक एक पॉईंट आपण इथं नीट लक्षात करून घ्यायचं आहे. ओके. जे सांगतोय त्याच्याकडे कान देऊन लक्ष द्या. तुमची नजर फक्त आणि फक्त स्क्रीनवरती पाहिजे. जे दिलेलं आहे ते वाचायचंय, जे सांगतोय ते ऐकायचंय, आणि जे तुम्हाला करायला लावणार आहे किंवा जे मी करणार आहे इथे त्याच्याकडे नीट लक्ष द्यायचं. ठीक आहे. मॅथमॅटिक्स करताना पेन पेपर सोबत घेऊन बसायचं. जर एखादी गोष्ट करायची असेल किंवा शिकायची असेल तर व्हिडिओ आधी पॉज करायचा असतो आणि एखादं एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करायचं आणि मग व्हिडिओमध्ये बघायचं की ते बरोबर आहे का नाही. ओके. जर चुकलं असेल तर काय चुकलं ते चेक करायचं. जर बरोबर असेल तर व्हेरी गुड. ओके. तर बघूया आपण संख्या रेषा नंबर लाईन आपल्याला बघायचं आहे. ओके. बघा, पहिला पॉईंट काय आहे? पॉईंट्स ऑन अ लाईन हॉरिझॉन्टल और वर्टिकल रिप्रेझेंटिंग द नंबर इज कॉल्ड नंबर लाईन. ठीक आहे. उभी असो किंवा आडवी. ठीक आहे. आडवी असेल किंवा उभी असेल, जी काही लाईन आहे त्या लाईनवरती जर एखादा पॉईंट आहे, समजा हा पॉईंट आहे, पॉईंट ए आहे, जर हा पॉईंट तुम्हाला एखादा नंबर रिप्रेझेंट करत असेल तर याला म्हणणार आपण नंबर लाईन. नंबर लाईनसाठी मी इथे थोडासा शॉर्ट फॉर्म भरतोय, पूर्ण लिहित बसणार नाही. नंबर लाईनला मी इथं NL लिहितोय. या व्हिडिओमध्ये जिथं जिथं NL असेल तिथं समजून घ्या की ते नंबर लाईनसाठी शॉर्टमध्ये लिहिलेलं आहे. ओके. डायग्राममध्ये बघा, एक लाईन आहे, एक लाईन काढलेली इथं, त्याच्यावरती मी 2 पॉईंट दाखवले आहेत. आता हे पॉईंट्स आहेत, हे लाईनवरचे पॉईंट्स आहेत. ओके. आता हे जॉमेट्रीमध्ये तुम्हाला शिकायला भेटेल की लाईन म्हणजे काय असतं, पॉईंट म्हणजे काय असतं. तर आत्तापुरतं लक्षात ठेवायचं आहे, इनफायनाईट पॉईंट्स. ठीक आहे. इनफायनाईट पॉईंट्सला जर मी एकत्र कलेक्ट केलं तर माझ्याकडं लाईन नावाची एक जॉमेट्रिकल फिगर म्हणजे भौमितिक आकृती मिळते. इंग्लिशमध्ये तर मराठीमध्ये त्याला म्हणतात रेषा. ओके. रेषा, लाईन म्हणजे रेषा, रेषाखंड नाही. रेषा म्हणजे लाईन आणि रेषाखंड म्हणजे जी रेषा खंडित केलेली आहे त्याला रेषाखंड म्हणतात. म्हणजे ही लाईन आहे आणि ह्याला इथं मी कात्रीनं कट केलं तर ह्याच्यामधली जी लाईन भेटती तिला मी रेषाखंड म्हणणार आहे. ठीक आहे. दोन्हीमध्ये फरक आहे. जॉमेट्रीचं जेव्हा लेक्चर होईल, जेव्हा व्हिडिओ होईल त्याच्यामध्ये हे परत एकदा घेतलं जाईल. आत्ता फक्त लक्षात ठेवा ही रेषा आहे, रेषेवरती हा बिंदू आहे. ओके. मराठीमध्ये लिहायचं तर हा बिंदू आहे. मग आता या लाईनला, या रेषेला संख्या रेषा नंबर लाईन कधी म्हणणार आहे? जर हा पॉईंट, जर हे जे पॉईंट्स आहेत, हे जे बिंदू आहेत एखाद्या नंबरला रिप्रेझेंट करत असतील. ठीक आहे. म्हणजे हा पॉईंटचा अर्थ आहे 1, या पॉईंटचा अर्थ आहे 5. मग बघायला गेलं तर ह्याच्यामध्ये 2, 3, 4 असे कुठे ना कुठे वेगवेगळे पॉईंट्स आहेत. ठीक आहे. मग ह्या नंबर्सला या बिंदूंना, या पॉईंट्सला जेव्हा नंबर दिले जातात तेव्हा जी डायग्राम, जी आकृती मिळते तिला म्हणतात नंबर लाईन. ठीक आहे. संख्या रेषेचे महत्त्वाचे घटक. आता या नंबर लाईनवरचे इम्पॉर्टंट पॉईंट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे. ओके. आपल्यासाठी महत्त्वाचं म्हणजे काय की नंबर लाईन काढताना बेसिक काय काय असतं, बेसिक काय काय लागणार ते बघायचं आपल्याला. पहिला आहे स्टार्ट पॉईंट. कुठल्याही गोष्टीचा स्टार्ट पॉईंट महत्त्वाचा आहे. आरंभ बिंदू म्हणतात त्याला. ठीक आहे. आपल्याला जी नंबर लाईन स्टडी करायची त्याचा आरंभ बिंदू म्हणजे स्टार्ट लाईन असणार आहे 0, 0 आणि तो या टाईपमध्ये तो लिहिला जाणार आहे. ठीक आहे. आता हा 0 आहे बरं का, हा 0 आहे आणि आता 0 आणि O मध्ये जरा गडबड होते. ठीक आहे. 0 आणि O मध्ये जरा गडबड होते. त्यामुळं तुमचे जे पुस्तक आहे, पुस्तकामधलं जे टायपिंग असतं त्या टायपिंगमध्ये ओचा सिम्बॉल की म्हणजे ओचा सिम्बॉल आणि 0चा सिम्बॉल हे दोन्हीही नीट बघायचे. ठीक आहे. ओके. मी सांगतो इथं, जर नाही लक्षात आलं तर पुस्तकामध्ये बघा. जो O आहे, ठीक आहे, अल्फाबेट जो O आहे त्या O असतो पूर्णपणे सर्क्युलर. ठीक आहे. आणि जो 0 असतो तो थोडासा अंडाकृती, उभा अंडाकृती असतो. ठीक आहे. नीट लक्षात घ्या. O कसा आहे? अंडाकृती, थोडा उभा. आणि प्रॉपर O जो आहे हा सर्कल, हा 0, 0 आणि हा O.
हा ओ अल्फाबेट आणि हा शून्य संख्या. ठीक आहे, हे थोडंसं लक्षात द्या. याच्यामध्ये हे मुद्दा मी तर लिहिलेला आहे. कधी कधी ओ आणि झिरोमध्ये फरक कळत नाही. ओ आणि झिरोमध्ये फरक कळणं फार गरजेचं आहे. कुठं? सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट इंटेलिजन्समध्ये, बुद्धिमत्ता चाचणीच्या पेपरमध्ये ओ आणि झिरोमधला फरक लक्षात देणं फार गरजेचं असतं. ओके, तर हा आपला असणारे स्टार्ट पॉईंट कुठला आहे नंबर लाईनचा. पुढं आहे पॉझिटिव्ह रॅशनल नंबर्स. पुढं आहे पॉझिटिव्ह रॅशनल नंबर्स, धनपरिमेय संख्या. आता ह्या ज्या धनपरिमेय संख्या आहेत त्या आरंभ बिंदूच्या उजवीकडे लिहिल्या जातात. ओके, आता उजवी बाजू कोणती, डावी बाजू कोणती, लेफ्ट हँड साईड कोणती, राईट हँड साईड कोणती, हे 2 मिनिटात तुम्हाला पुढं सांगतोच आहे. फक्त लक्षात ठेवा, पॉझिटिव्ह रॅशनल नंबर्स आर रिटर्न ऑन द राईट हँड साईड ऑफ द स्टार्ट पॉईंट. मध्ये मग काय असणार आहे, निगेटिव्ह रॅशनल पॉईंट्स, ऋणपरिमेय संख्या आर रिटर्न ऑन द लेफ्ट हँड साईड ऑफ स्टार्ट पॉईंट, आरंभ बिंदूच्या डावीकडे लिहिले जातात. ओके, हां, आता स्क्रीन तुमच्या समोर आहे. ओके, स्क्रीन तुमच्या समोर आहे. आता स्क्रीनला जर तुम्ही नीट बघितलं, हा तुमचा स्टार्ट पॉईंट आहे बरं का, हा तुमचा स्टार्ट पॉईंट आहे. आणि समजा तुम्ही इथं स्क्रीन अशी बघताय, तर तुमची राईट हँड साईड, राईट हँड साईड तुमचा उजव्या बाजू इकडं आला आणि लेफ्ट हँड साईड या साईडला आला. ज्या साईडला राईट हँड आहे ती नंबर लाईनची राईट हँड साईड, आणि ज्या साईडला तुमची डावी बाजू म्हणजे डावा हात आहे ती झाली नंबर लाईनची लेफ्ट हँड साईड. ठीक आहे, मध्ये तुम्ही कुठं स्टॉप करायचे, तुम्ही कुठं थांबायचे, झिरोच्या बरोबर समोर थांबलात तुम्ही, झिरोच्या बरोबर समोर थांबलेला आहात. ठीक आहे, झिरोच्या कुठंही झिरोच्या बरोबर समोर थांबलेले आहात. जर समोर थांबलेले तुमची ही राईट हँड साईड स्क्रीनमध्ये बघताना, आणि ही तुमची लेफ्ट हँड साईड. जी तुमची राईट हँड साईड आहे तीच नंबर लाईनची राईट हँड साईड असेल, आणि जी तुमची लेफ्ट हँड साईड आहे तीच नंबर लाईनची लेफ्ट हँड साईड असेल. ठीक आहे, मराठीमध्ये जर सांगायचं झालं, तुम्ही या आरंभ बिंदूच्या समोर थांबलेले आहात, तुमचा हात उजवा हात या दिशेला आहे, म्हणजे ही झाली तुमची उजवी बाजू. इंग्लिशमध्ये लिहिलं, ही झाली तुमची उजवी बाजू. कोणाची? संख्या रेषेची, कारण तुमचा उजवा हात या साईडला आहे. मग डावा हात कुठे आहे? या साईडला तुमचा डावा हात आहे, तर ही झाली संख्या रेषेची डावी बाजू. ही गोष्ट लक्षात ठेवायची. मग जिकडं उजवी बाजू आहे तिकडं धनसंख्या, जिकडं डावी बाजू आहे तिथं ऋणसंख्या लिहिलेल्या असतात. ओके, चला पुढे जाऊया. रिमेंबर IMP पॉईंट्स. आता काही महत्त्वाचे पॉईंट्स तुम्हाला इथं लक्षात ठेवायचे आहेत. याच्यावरती प्रश्न विचारू शकतात, मला वाटत नाही याच्यावरती विचारतील म्हणून, पण तरी इथं लिहिलेले आहेत. ओके, बघा काय काय. ऑल रॅशनल नंबर्स अँड डेसिमल नंबर्स कॅन बी शोन ऑन द नंबर लाईन. ठीक आहे, नंबर लाईनवरती काय काय आपण शो करू शकतो, काय काय दाखवू शकतो आपण. अपरिमेय संख्या, दशांश संख्या, ह्या दोन्ही गोष्टी आपण नंबर लाईनवरती दाखवू शकतो, हे लक्षात घ्या. ओके, आता पुस्तकामध्ये काही म्हणजे कुठल्याच पुस्तकामध्ये हे वाक्य दिलेलं नाही आहे, पण 8वीच्या पुस्तकामध्ये अशी एक जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन आहे, म्हणजे भौमितिक रचना आहे, जे कंपास, कर्कटक वगैरे घेऊन आपण करतो ना, तसे भौमितिक रचना आहे. त्या भौमितिक रचनेनुसार इरॅशनल नंबर्स आर ऑल्सो कॅन बी प्लॉटेड ऑन द नंबर लाईन. अपरिमेय संख्या सुद्धा आपण नंबर लाईनवरती आपण प्लॉट करू शकतो, दाखवू शकत नाही. नीट लक्षात घ्या, दोन्हीमध्ये फरक आहे. रॅशनल नंबर, डेसिमल नंबर आपण दाखवू शकतो प्रॉपर कुठं जागा असेल त्यांची, बट इरॅशनल नंबर आपण फक्त प्लॉट करू शकतो, त्याची एक्झॅक्ट व्हॅल्यू आपण तिथं सांगू शकत नाही, म्हणजे दाखवू शकत नाही. ठीक आहे, फक्त प्लॉट करू शकतो, कन्स्ट्रक्शन करून प्लॉट करू शकतो, बट ती एक्झॅक्ट व्हॅल्यू आहे हे आपण दाखवू शकत नाही. ती गोष्ट लक्षात ठेवायची. प्लॉटेड आहे शब्द लक्षात ठेवायचा, प्लॉटेड आहे. आणि इकडे काय आहे? शोन आहे. ठीक आहे, शोन म्हणजे दाखवू शकतो, आणि इकडं आपण काढू शकतो, फक्त काढू शकतो आपण. भौमितिक रचना काढून तो आपण तिथं काढू शकतो तिथं. ठीक आहे, दाखवता येत नाही. ठीक आहे, थोडासा मराठीमध्ये थोडंसं शब्दांमध्ये गडबड होते, त्यामुळे इंग्लिशमधनं करा. मी शोन करू शकतो, मी प्रॉपर दाखवू शकतो. म्हणजे जर मी लाईन काढली, मी म्हणू शकतो हां प्रॉपर 1 आहे, पण जर मला रूट 2 दाखवायचं असेल तर मला कन्स्ट्रक्शन करूनच मला दाखवावं लागतं. प्रॉपर मी इथं स्केल वगैरे घेऊन मी तिथं नाही काढू शकत. ठीक आहे, मी तिथं ड्रॉ करू शकत नाही. ती गोष्ट लक्षात ठेवायची. पण इरॅशनल नंबरसुद्धा आपण प्लॉट करू शकतो, याच्यावरती विचारणार नाही. फक्त इथं तुम्हाला सांगून ठेवलं की सगळे काढू शकतो. इन केस जर प्रश्न विचारलाच, खालीलपैकी कोणतीही गोष्ट नंबर लाईनवरती आपण दाखवू शकत नाही, असा काही प्रश्न आला आणि त्याच्यामध्ये
ऑप्शन 3 ऑप्शन असतील, रॅशनल नंबर, डेसिमल नंबर, इरॅशनल नंबर आणि चौथा वेगळा काहीतरी असेल, रोमन नंबर वगैरे असेल असं काहीतरी. तर ते तुमचं उत्तर पाहिजे रोमन नंबर वगैरे, रोमन नंबर हे ऑप्शन पाहिजे. काही जणांना इरॅशनल नंबर लिहितील, इरॅशनल नंबरसुद्धा आपण नंबर लाईनवरती प्लॉट करू शकतो. ठीक आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. आता पुढे बघा, ॲट एनी पॉईंट म्हटल्यावर का नंबर लाईनवरती कुठेही थांबलात तुम्ही, एनी पॉईंट ऑन द नंबर लाईन, लेफ्ट हँड साईड नंबर्स ऑफ दॅट पॉईंट. ठीक आहे, ह्या एनी पॉईंट म्हणजे हा दॅट पॉईंट म्हणजे कुठला आहे, हा एनी पॉईंट आहे. त्याच्या लेफ्ट हँड साईडचे जे नंबर्स आहेत दे आर ऑलवेज लेस दॅन राईट हँड साईड नंबर्स ऑफ दॅट पॉईंट. ठीक आहे, लक्षात घ्या. तुम्ही ही नंबर लाईन आहे, कुठूनही स्टार्ट होऊ द्या, काही घेणं देणं नाही आहे. ठीक आहे, कुठूनही स्टार्ट होऊ द्या, काही घेणं देणं नाही आहे. जो राईट हँड साईडचा नंबर आहे तो लेफ्ट हँड साईडपेक्षा ग्रेटर असणार आहे. ठीक आहे, तुम्ही कुठेही थांबा, काही फरक पडत नाही. ओके, मग सपोज मी म्हटलं तुम्हाला सर इथं 0 आहे, इथं 1 आहे, इथं 2 आहे, तुम्ही 1वर थांबा, काही प्रॉब्लेम नाही आहे. इकडची राईट हँड साईड आहे, इकडची लेफ्ट हँड साईड आहे. ठीक आहे, ही उजवी बाजू आहे, ही डावी बाजू आहे. तर लक्षात घ्यायचं, उजव्या बाजूचा नंबर हा काय असणार आहे, नेहमी मोठा असणार आहे. बघायला गेलं तर हे 2 आणि हे 0 हे या टाईपमध्ये तुम्हाला लक्षात येईल. म्हणजे तुम्ही नंबर लाईनवरती कुठंही जाऊन थांबा, कुठलाही पॉईंट घ्या. मी हा पॉईंट घेतला, त्याची ही राईट साईड झाली, त्याची ही लेफ्ट हँड साईड झाली. कुठलाही नंबर असेल तो राईट हँड साईडचा ग्रेटर असणार आहे, लेफ्ट हँड साईडचा स्मॉलर असणार आहे. इवन जरी तुम्ही निगेटिव्ह नंबरमध्ये बघितलात, ठीक आहे, सपोज हे -3 आहे, -2, -1, -4, -5 आणि तुम्ही -3वरती जाऊन थांबला, तर ही झाली तुमची राईट हँड साईड म्हणजे उजवी बाजू, ही झाली तुमची डावी बाजू. मग डाव्या बाजूचा -5 आहे, उजव्या बाजूचा -2 आहे. तर लक्षात घ्या, -5 लेफ्ट हँड साईडला आहे, तो कुठं, या 3च्या कंपॅरिझनमध्ये. तुम्ही आता 3वर -3वरती उभे आहात, या -3च्या कंपॅरिझनमध्ये -2 राईट हँड साईडला आहे. तर लक्षात घ्या, -2 आणि -5 याच्यामध्ये -2 हा ग्रेटर आहे. हे जर तुम्ही पॉझिटिव्हमध्ये बघायला गेलात तर थोडंसं उलटं पडतं. 2, 3, 4, 5 तुम्ही परत 3वर थांबलात. मग अशी -3वर थांबला होतात, -3वर थांबला होतात, आता 3वर आहेत, धन 3वरती. ठीक आहे, इथं 2 होतं, इथं 3 आहे, इथं 4 आहे, इथं 5 आहे. हे +5, हे +2, याच्यामध्ये +5 कारण हा राईट हँड साईडला आहे म्हणून तो ग्रेटर आहे. ओके, पुन्हा एकदा जरा बघा, इथं आपण बघूया, एक नंबर लाईन काढतो. या नंबर लाईनवरती सपोज इथं -3 आहे, इकडं -2 येणार, इकडं -4 येतं. जर तुम्ही -3ला कन्सिडर केलं, -3ला तुम्ही काय केलं, एक सेंटर पॉईंट मानला, मध्यबिंदू मानला तुम्ही सपोज. तर -3ची ही झाली तुमची राईट हँड साईड म्हणजे उजवी बाजू, ही झाली तुमची लेफ्ट हँड साईड म्हणजे डावी बाजू. ठीक आहे, तर स्टेटमेंट काय सांगितलं, राईट हँड साईडचा नंबर हा लेफ्ट हँड साईडपेक्षा नेहमी मोठा असतो. मग इथं -2 हा राईट हँड साईडला आहे, -4 हा लेफ्ट हँड साईडला आहे, म्हणून -2 काय असणार आहे, ग्रेटर असणार आहे. मी मुद्दाम तुम्हाला जागा चेंज केलेली आहे कारण या टाईपमध्ये पण क्वेश्चन विचारू शकतात. प्रत्येक वेळेला -4 आणि -2 हे असंच येणार नाही, हे असं पण येऊ शकतं, हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, आता याला जर आपण दुसऱ्या भाषेत बघितलं, दुसऱ्या भाषेत म्हणण्यापेक्षा धनपरिमेय संख्या म्हणजे पॉझिटिव्ह रॅशनल नंबरमध्ये बघितलं तर हे 2, 3 आणि 4 या टाईपमध्ये येतं. परत इथं 3ला मी सेंटर मध्यबिंदू मानला किंवा रेफरन्स पॉईंट बघितला मी. ठीक आहे, तर या 3ची ही झाली राईट हँड साईड आणि ही झाली लेफ्ट हँड साईड म्हणजे डावी बाजू. आता लेफ्ट हँड साईडला काय आहे, 2 आहे, राईट हँड साईडला कोण आहे, 4 आहे. आता हे दोन्ही धन आहेत म्हणून ह्याच्यामध्ये जो राईट हँड साईडला आहे तो मोठा असणार, हे लक्षात ठेवायचं. कधी पण धन असलं तरी काय, निगेटिव्ह असलं तरी काय, ऋण असलं तरी काय, काही फरक पडत नाही. जो नंबर लाईनवरती इम्पॉर्टंट शब्द आहे, जो नंबर लाईनवरती उजव्या बाजूला राईट हँड साईडला असेल तो नेहमी मोठा असतो लेफ्ट हँड साईडच्या नंबरपेक्षा, डाव्या बाजूच्या नंबरपेक्षा तो नेहमी मोठा असतो. इथपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलं. पुढं काय दिलेलं आहे, इन अदर वर्ड्स आपण काय म्हणू शकतो, इन अदर वर्ड्स द नंबर लाईन इज असेंडिंग और इन्क्रीजिंग ऑन द राईट हँड साईड एक्सटेन्शन. ठीक आहे, याला मराठीचं सांगितलं झालं. दुसऱ्या भाषेमध्ये आपण असे म्हणू शकतो, संख्या रेषा ही चढत्या क्रमाने किंवा वाढत्या क्रमाने असते, ती जेव्हा ती उजव्या बाजूला वाढवली जाते. ठीक आहे, संख्या रेषा जेव्हा मी उजव्या बाजूला वाढवतोय तेव्हा ती इन्क्रीजिंग म्हणजे चढत्या क्रमाने किंवा असेंडिंग म्हणजे चढत्या क्रमाने, इन्क्रीजिंग म्हणजे वाढत जाणारी असते. म्हणजे
वाढत जाणारे म्हणजे त्याच्यावरचे जे मूल्य आहेत, किंमत आहे किंवा नंबर्स आहेत ते काय आहेत, वाढत जाणार आहेत. 2 3 4 5 6 7 हे नंबर्स काय होतात, इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये वाढत चाललेत. म्हणून जेव्हा नंबर लाईन मी उजव्या साईडला एक्सटेंड करतो तेव्हा हे नंबर्स वाढत जातात. म्हणून मी म्हणू शकतो द नंबर लाईन इज असेंडिंग ऑर इन्क्रीजिंग ऑन द राईट हँड साईड एक्सटेन्शन. जर मी संख्या रेषा उजवीकडे वाढवली तर ती उजवीकडे चढत्या क्रमाने जाते किंवा वाढत जाते. ओके, याला अजून एक आपण म्हणू शकतो संख्या रेषेवरचे नंबर डावीकडून उजवीकडे वाढत जातात. लेफ्ट टू राईट इन्क्रीजिंग. ठीक आहे. असंच आणखीन एक पुढचं, नंबर लाईन इज डिसेंडिंग ऑर डिक्रीजिंग. आता वरचा जो स्टेटमेंट होतं, वरचं जे वाक्य होतं त्याच्या बरोबर अपोजिट आहे. ठीक आहे. वरच्या स्टेटमेंटमध्ये राईट हँड साईड म्हणजे उजवीकडे वाढत जाणार होतो. आता त्याच्या अपोजिटमध्ये मी लेफ्ट हँड साईडकडे मी वाढवत जाणार, इकडे वाढवत जाणार आहे. मग या केसमध्ये ही जी नंबर लाईन आहे ही डिसेंडिंग म्हणजे किंवा डिक्रीजिंग, मराठीमध्ये सांगितलं उतरती किंवा कमी होत जाणारी आहे. ठीक आहे, कमी होत जाणारी संख्या रेषा आपण हिला म्हणू शकतो. ठीक आहे, म्हणजे कुठल्याही पॉईंटवरती जर मी थांबलो तिथून उजवीकडं लेफ्ट टू राईट वाढत जातो, डावीकडून उजवीकडे वाढत जातं. आणि त्याच वेळेला जर मी डावीकडे गेलो तर राईट टू लेफ्ट डिक्रीज होत जातं, कमी होत जातं. उजवीकडून डावीकडे कमी होतं. ठीक आहे, उजवीकडून डावीकडे कमी होतं आणि डावीकडून उजवीकडे वाढत जातं. हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, या 2-3 स्टेटमेंटला मी इथं डायग्राममध्ये मी कन्वर्ट केलेलं आहे. हे डायग्राम लक्षात घ्या. डायग्राममध्ये मी मांडायचा प्रयत्न केलेला आहे. ही नंबर लाईन आहे. नंबर लाईनची ही बाजू डावी बाजू आहे, ही बाजू उजवी बाजू आहे. इथं मी मराठीमध्ये पण येतो डावी बाजू आणि ही उजवी बाजू. ठीक आहे. आता इथं मी मुद्दाम 0 किंवा सेंटर पॉईंट दाखवलेला नाही आहे. कोणताही पॉईंट, एनी पॉईंट म्हटलंय म्हणजे ह्याच्यावरती कुठलाही पॉईंट तुम्ही सेंटर घेऊ शकता किंवा कुठल्याही पॉईंटवरती जाऊन तुम्ही थांबू शकता. ओके, तर डावी बाजू ही नेहमी उजव्या बाजूपेक्षा स्मॉलर असते, लेस असते, कमी असते. ठीक आहे, खाली तेच मी डायग्राममध्ये दाखवायचा प्रयत्न केला आहे. या डायरेक्शनमध्ये गेलो तर चढता क्रम, वाढत जाणाऱ्या संख्या डावीकडून उजवीकडे असतात. ठीक आहे, त्याच्या खाली ॲरो बघितला, ॲरो इकडच्या साईडला आहे. उजवीकडून डावीकडे कमी होत जाणाऱ्या संख्या दिसतात म्हणजे हा उतरता क्रम आपल्याला दिसतो. प्लस लेफ्ट हँड साईड इज ऑलवेज लेस दॅन राईट हँड साईड. उजव्या बाजूपेक्षा डावी बाजू ही नेहमी कमी असते, हे इथं लक्षात ठेवायचं आहे. पुढं आता सगळ्यात महत्त्वाचा पाठ, कन्सेप्ट ऑफ युनिट फॉर अ नंबर लाईन. संख्या राशीसाठीची एककची संकल्पना काय असते. ठीक आहे, एकक कोणाला म्हणायचं, 2 लगतच्या रेषांमधील किंवा बिंदूमधील अंतरास एक युनिट म्हणतात. ठीक आहे, आता संख्या रेषा आणि ही रेषा दोन्हीमध्ये गल्लत करायची नाही. संख्या रेषा म्हणजे ही कंटिन्युअस अखंड लाईन आणि नुसती रेषा जी इथं म्हटलेली आहे ही रेषा म्हणजे ही वाली रेषा. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणून इथं मी पुरा बिंदूचा पण पॉईंट मांडलेला आहे. प्लस ही रेषा पण लिहू शकतो किंवा आपण असा पॉईंट पण तिथं दाखवू शकतो. दोन्ही गोष्टी आपण तिथं दाखवू शकतो. मग काय म्हटलंय, 2 लगतच्या रेषांमधील किंवा बिंदूमधील अंतरास एक युनिट म्हणतात. द 1 युनिट इज द डिस्टन्स बिटवीन 2 कन्झिगेटिव्ह लाईन्स ऑर पॉईंट्स. ठीक आहे, नंबर लाईनवरती 2 कन्झिगेटिव्ह म्हणजे इथे एक पॉईंट आहे, इथे एक लाईन आहे, इथे एक रेषा आहे. ठीक आहे, 3 रेषा आहेत, पण 2 कन्झिगेटिव्ह लाईन्समधला जे काही डिस्टन्स असेल याला म्हणतात एक युनिट. मग याला पण म्हणणार आपण एक युनिट म्हणू शकतो 2 कन्झिगेटिव्ह लाईन्स मधला. पण ही लाईन घेतली आहे तुम्ही, ठीक आहे, कोणती, ही लाईन घेतली आहे आणि ही लाईन घेतली आहे, तर याला एक युनिट म्हणणार नाही आपण. जोपर्यंत आपल्याला नीट स्पेसिफाय केलं नसेल, क्वेश्चनमध्ये आपल्याला सांगितलं नसेल तोपर्यंत 2 अशा लांबच्या रेषांना युनिट म्हणणार नाही. ठीक आहे, म्हणू शकतो आपण त्यांना एक युनिट म्हणू शकतो, पण ते क्वेश्चनमध्ये स्पेसिफाय केलं पाहिजेत किंवा त्याचे काही काय म्हणतात त्याला, काय म्हणतात बरं त्याला, नियम आहेत, त्याचे काही कोड्स आहेत. त्या कोड्सनुसार आपल्याला त्याला बघायचे. हे कोड्स मी पुढच्या स्लाईडमध्ये पुढच्या पेजवरती मी दाखवलेले आहेत. ठीक आहे, बघूया. पहिल्यांदा युनिट म्हणजे काय हे समजून घ्या, म्हणजे तुम्हाला ते कोड्स कळतील. एकक ही एक सापेक्ष कल्पना आहे. युनिट इज ॲन रिलेटिव्ह कन्सेप्ट.
ठीक आहे. रिलेटिव्ह किंवा सापेक्ष म्हणजे काय, एक जर मी स्टँडर्ड फॉर्म घेतला, ओके, ही एक मी स्टँडर्ड फॉर्म घेतला, याच्या तुलनेत एखादी गोष्ट मोठी आहे का छोटी आहे हे चेक करणं म्हणजे सापेक्षता किंवा सापेक्ष संकल्पना म्हणतात. ठीक आहे. एखादा मी स्टँडर्ड रेफरन्स घेतला म्हणजे एखादा पायाभूत एकक घेतला किंवा मानक एकक घेतला. ठीक आहे. एक वीट घेतली, सपोज एक वीट आहे, ओके, याला ब्रिक म्हणतात. सपोज एक ब्रिक आहे, स्टँडर्ड आहे. या ब्रिकपेक्षा मोठी ब्रिक असू शकते किंवा या ब्रिकपेक्षा छोटी ब्रिक पण असू शकते. तीनही ब्रिक्सच आहेत. ठीक आहे, तीनही ब्रिक्सच आहेत, पण ही माझी स्टँडर्ड आहे आणि या स्टँडर्डच्या तुलनेत ही बिगर आहे, मोठी आहे, आणि ही काय आहे, स्मॉलर आहे. म्हणजे बिग आणि स्मॉलचं मी कसं ठरवलं, एका स्टँडर्ड ब्रिकनुसार ठरवलं. एका स्टँडर्ड वीट घेतली, पायाभूत वीट घेतली, मानक वीट घेतली, त्याच्यानुसार मी ठरवलं की कोणती मोठी कोणती छोटी आहे. तसंच एककचं पण आहे. ठीक आहे. मी आधी ठरवलं की कुठल्या गोष्टीला एक स्टँडर्ड घ्यायचा किंवा पायाभूत एकक घेतला, ओके, मी हा पायाभूत एकक घेतला, तर या एककाचा हा जो भाग आहे तो काय असणार आहे, मोठा एकक. ठीक आहे, मोठा एकक. आणि याच एककाचे मी अजून छोटे छोटे पार्ट केले, तर ह्यातला छोटा भाग आहे याला म्हणणार मी उप एकक. ठीक आहे, उप एकक. इंग्लिशमध्ये जर सांगायचं झालं, हे झालं युनिट, हे झालं बिग युनिट, हे झालं सब युनिट, सब युनिट या टाईपमध्ये. ठीक आहे. म्हणजे कुठल्या तरी गोष्टीला मी बेस घेऊन, कुठल्या तरी गोष्टीला मी एखादा बेस घेऊन मी काय करतोय, त्या एककला डिसाईड करतोय. म्हणून ती एकक ही कशी आहे, संकल्पना कशी आहे, सापेक्ष आहे, रिलेटिव्ह आहे. बरं, ठीक आहे. वाचूया पुढे. एकक ही एक सापेक्ष कल्पना आहे, कारण कोणतेही एकक हे एखाद्या पायाभूत किंवा मानक संदर्भासोबत तुलना पडताळणी करून विचारात घेतले जाते. ठीक आहे. जे आता मी शिकवलं तेच फक्त एका स्टेटमेंटमध्ये दिलेलं आहे. इंग्लिशमध्ये काय, युनिट इज अन रिलेटिव्ह कन्सेप्ट बिकॉज एनी युनिट इज टेकन इन टू कन्सिडरेशन आफ्टर कम्पेअरिंग विथ बेसिक और स्टँडर्ड रेफरन्स. एका बेसिक किंवा स्टँडर्ड रेफरन्सला कम्पेअर केल्यानंतर कुठलाही युनिट आपण कन्सिडर करतो किंवा त्याचं कॅल्क्युलेशन करतो. आता हे बेसिक आणि स्टँडर्ड रेफरन्स कोणी तयार केलं ते आपल्याला त्याच्याशी आपल्याला इथं प्रश्न विचारले जाणार नाही आहेत. फक्त लक्षात ठेवायचं, बेसिक आणि स्टँडर्ड रेफरन्स हे युनिट जगभरातल्या सायंटिस्टने, शास्त्रज्ञांनी एकत्र येऊन ठरवलं की एक ब्लॉक बनवला. ठीक आहे. आता ब्लॉक बनवला, ठीक आहे, समजा हा ब्लॉक बनवला. या ब्लॉकची जी काही मेन लांबी, रुंदी, उंची जी काय असेल, लेंथ, ब्रेडथ, हाईट जे काय असेल ते सगळ्यांनी अख्ख्या जगभर मान्य करायचं. फक्त एका देशाने नाही, सगळ्या जगात मान्य करायचं आणि त्याच्यानुसार पुढचे एकक तयार करायचे. जसं की एखाद्या एक्झाम्पलचं आहे दिलेलं आहे. एखादं एक्झाम्पल, मीटर. मीटर हा एक आपल्याला मानक एकक घेतलेला आहे. ओके, मीटर हा एक आपल्याला एक मानक एकक घेतलेला आहे. ओके, इंग्लिशमध्ये येणार मीटर. मीटर एकक, मीटर युनिट. ठीक आहे. डिस्टन्सचं जे युनिट आपण म्हणतो मीटर, कापड आपण विकत घ्यायला जातो, किती मीटर कापड आहे, ते जे मीटर आहे ते स्टँडर्ड आणि रेफरन्स युनिट घेतलेलं आहे. ओके, मग या रेफरन्स युनिटनुसार बाकीचे युनिट डिसाईड केलेत. ठीक आहे. मग पहिलं बघूया किलोमीटर. आता हा जो मीटर आहे हा 1 मीटर आहे. याला मी 1000 वेळा घेतलं. ठीक आहे. अजून पुढे एकदा, अजून एकदा, अजून एकदा, असं मी किती घेतलं, 1000 टाइम्स घेतलं, तर हे माझं 1000 मीटर झालं. आणि या 1000 मीटरला मी म्हणणार 1 किलोमीटर. ठीक आहे. म्हणजे आधी माझ्याकडे काय होतं, मीटर होता. मीटरला मी 1000 वेळा घेतलं तर मला काय भेटलं, किलोमीटर घेतलं. ठीक आहे. आता याचं हे गोष्ट लक्षात आली. म्हणजे एका स्टँडर्ड युनिटवरनं आपण बिग युनिटकडे गेलो. ओके, आता याच मीटरवरनं आपल्याला काय करायचं आहे, सेंटीमीटरकडे जायचं. मग सेंटीमीटर काय आहे, माझ्याकडे 1 मीटर होता. ठीक आहे. या 1 मीटरचे मी 100 भाग केले. काय म्हणते मी, ह्या 1 मीटरचे, हा 1 मीटर माझा स्टँडर्ड आहे बरं का, हा 1 मीटर माझा स्टँडर्ड आहे, त्याचे मी 100 भाग केले. यातल्या प्रत्येक भागाला मी म्हटलं सेंटीमीटर. 1 सेंटीमीटर म्हणजे 1 सेंटीमीटर मी जेव्हा 100 वेळा घेईन तेव्हा माझा काय होतो, 1 मीटर तयार होतो. हे आपण कन्व्हर्जन आपण शिकलेलं असतं, तेव्हा आपल्याला या गोष्टी लक्षात येत नाहीत, या गोष्टी शिकवल्या जात नाहीत. मोस्ट ऑफ द पुस्तकांमध्ये हे सांगितलं जात नाही. ठीक आहे. स्कॉलरशिपच्या निमित्ताने तुम्हाला हे सांगायची मला संधी मिळाली, यात मला आनंद आहे. कारण कन्सेप्ट ऑफ युनिट हे बऱ्याच जणांच्या डोक्यावरून जाते. युनिटची कन्सेप्ट म्हणजे एककची ही संकल्पना आहे ना, बऱ्याच जणांच्या डोक्यावरनं जाते.
ठीक आहे. मला हे सांगायला इथं बरं वाटलं. मला संधी मिळाली याचं मला खूप छान वाटतंय. आय होप की मी जे शिकवतोय ते तुमच्या लक्षात येत असेल, समजत असेल. जर समजत असेल, लक्षात येत असेल तर एक लाईक नक्की मारा. ठीक आहे. ॲटलिस्ट या मीटरच्या कन्सेप्टसाठी तरी लाईक मारा. कारण हे मी कुठल्याही पुस्तकामध्ये शिकवताना देत नाही. हां, थिअरी दिलेली आहे. एकक म्हणजे काय, त्याला मोजमाप करण्याचं परिमाण. ओके. एकक इज अ मेजरिंग थिंग फॉर सम व्हॉटएव्हर क्वांटिटी. ठीक आहे. कोणत्याही क्वांटिटीचं मेजरमेंट करताना वापरलं जाणारं युनिट आहे, असं ह्याला फक्त एवढं स्टेटमेंट दिलेलं असतं. ओके. पण एक्झॅक्ट ते नेमकं आहे काय, ते ते कसं चाललं, कोणी तयार केलं, कशामुळे तयार झालं. ठीक आहे. जगभरामध्ये लोकांचे आपण जर बघायला गेलं, प्रत्येकाचा मेंदू, प्रत्येकाचे बॉडी लँग्वेज सगळी वेगवेगळी असते, डिफरंट असते. मग सगळ्या जगामध्ये एक कॉमन पॉईंट असावा. ठीक आहे. म्हणून या युनिटचा जन्म झाला. ठीक आहे. मग त्याच्यामधनं युनिटमधनं आला बेसिक युनिट म्हणजे रेफरन्स युनिट. त्याच्यावरनं तुम्ही बिगर युनिट काढलं, स्मॉलर युनिट काढलं. मग सगळे कॅल्क्युलेशन तुम्ही याच्यामध्ये करायला लागले. मग आपल्याकडे येतं कन्व्हर्जन ऑफ युनिट. कन्व्हर्जन ऑफ युनिट मराठीमध्ये बघायचं झालं तर एककाचं कन्व्हर्जनला काय म्हणतात, अंतर्बदल, रूपांतर, एककाचं रूपांतर. मग 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर, हे आपण शिकलेले लहानपणापासून. 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर, तर 100 सेंटीमीटर आपण सहज सांगतो, पाठ करतो. मला वाटतं आता पाठ करायची गरज नाही. मीटरचे छोटे छोटे भाग केले. किती भाग केले? 100 भाग केले. प्रत्येक छोट्या भागाला म्हटलं सेंटीमीटर. असे 100 सेंटीमीटर मिळून म्हणतात 1 मीटर. ठीक आहे. मग पुढे येतं 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर. मग आपण लक्षात ठेवतो 1000 मीटर. आता काय नाही, आता 1 मीटर घेतलं, त्याला 1000 वेळा घेतलं मी, तर ते झालं माझं 1 किलोमीटर. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. ओके. मग तेच तुम्हाला इथं लिहून दिलेलं आहे. किलोमीटर हे एकक मीटर या मानकाचे मोठे रूप आहे. किलोमीटर, द युनिट किलोमीटर इज द बिगर फॉर्म ऑफ मीटर. ओके. किलोमीटर, द युनिट किलोमीटर इज अ बिगर फॉर्म ऑफ मीटर. ओके. आणि मीटर इज द बेसिक स्टँडर्ड रेफरन्स युनिट टेकन फॉर द डिस्टन्स मेजरमेंट. ओके. डिस्टन्स मेजरमेंटसाठी घेतलेलं मीटर हे एक स्टँडर्ड युनिट आहे. सेंटीमीटर हे मीटर या एककाचे लघुरूप आहे. ओके. द सेंटीमीटर इज अ स्मॉलर फॉर्म ऑफ द मीटर, हे लक्षात ठेवायचं आहे. 1 मीटर म्हणजे मानक एकक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. असे 1000 मीटर घेतले की 1 किलोमीटर झाला. आणि ह्या एका मीटरचे मी 100 भाग केले म्हणजे 100 सेंटीमीटरचा 1 मीटर होतो. ठीक आहे. आता जे तुम्हाला सांगितलं तेच डायग्राममध्ये दिलेलं आहे. ओके. ही मेन डायग्राम. पी क्यू हे डिस्टन्स दिलेलं आहे 1 मीटरचं. याचे मी 100 भाग केले, 100 छोटे छोटे भाग केले. तर एक छोट्या भागाला म्हटलं 1 सेंटीमीटर. ठीक आहे. असे 100 सेंटीमीटरचा 1 मीटर तयार होतो. मग किलोमीटरचं कसं आहे, आता हाच भाग आहे पी क्यू इथं, परत त्याच्या पुढे आणखीन एक पी क्यू, त्याच्या पुढे आणखीन एक पी क्यू, असं मी 1000 वेळा केलं तर माझा 1 मीटर पूर्ण होतो. ठीक आहे. ही आहे कन्सेप्ट ऑफ युनिट और नंबर लाईन. कुठल्याही नंबर लाईनची कन्सेप्ट आहे. हीच कन्सेप्ट आपल्याला नंबर लाईनसाठी वापरायची आहे. ठीक आहे. संख्या रेषेच्या बाबतीतही एकक ही संकल्पना उदाहरण सापेक्ष आहे. म्हणजे उदाहरणावरती, मग अशी तुम्हाला म्हटलं, उदाहरणावरती ठरणार आहे की संख्या रेषेचं, नंबर लाईनचं युनिट कसं डिसाईड करायचं. ठीक आहे. म्हणजेच उदाहरणातील गरजेनुसार वापरावी लागते. जसं उदाहरण असेल तसं आपल्याला ते वापरावे लागेल. जसे की फॉर एक्झाम्पल, एका एककाचे अजून छोटे भाग बनवून उप एकक विचारात घ्यावे लागतात. ठीक आहे. एका एककाचे छोटे भाग बनवून हे छोटे छोटे युनिट्स आपल्याला लक्षात घ्यावे लागतात. किंवा एका एककाला अनेक वेळा घेऊन मोठा एकक विचारात घ्यावा लागतो. हा एकक घ्यावा लागणार, त्याच्यापुढे हा घ्यावा लागणार, त्याच्यापुढे हा घ्यावा लागणार. छोटे करायचे म्हटलं तर ह्याचे छोटे छोटे भाग करावे लागणार, या टाईपमध्ये. ओके. पुढे एक नंबर लाईन दिसतीये. नंबर लाईनवरती ABCD हे तुम्हाला पॉईंट दिसत आहेत. त्याच्या खाली निळ्या कलरमध्ये तुम्हाला नंबर दिसत आहेत पूर्ण 1 2 3 4. इथे मी ड्रॉ करतो. ओके. ए थोडं मोठं ड्रॉ करतो. इथं बी आहे. ओके. आता या नंबर लाईनवरती एच्या खाली 0 दिलेला आहे आणि बीच्या खाली 1 दिलेला आहे. ओके. आता जर मला क्वेश्चनमध्ये विचारलं एबीची व्हॅल्यू किती आहे, तर मी सरळ म्हणणार 1 युनिट किंवा 1 एकक, हे मी सरळ सांगणार. जे की इथं दिलेलं आहे. एबीची व्हॅल्यू किती आहे, 1 युनिट, हे तुम्हाला इथं लक्षात घ्यायचं. आता इथं तुम्हाला एक एम पॉईंट पण दिसतोय. ठीक आहे. इथं तुम्हाला एक एम पॉईंट पण दिसतोय.
ठीक आहे, नीट लक्ष द्या, स्क्रीनवरती एम पॉईंट दिसतोय. ओके, हां, त्याच्या आधी सांगायचं राहिलं, ए बी जेवढं डिस्टन्स आहे तेवढंच डिस्टन्स बी सीचं पण आहे, आणि सीचा नंबर आहे 2. तसंच सी डीचं पण डिस्टन्स आहे, डीचा नंबर आहे 3. ओके, आता बी आणि सी मध्ये जर तुम्ही नीट बघितलं तर 3 व्हर्टिकल लाईन्स आहेत, 1 2 3 छोट्या छोट्या. इकडं पण ए टू बी मध्ये पण 3 लाईन्स आहेत. ओके, मग मी इथं काय करतो, छोट्याशा 3 लाईन, 1 2 3 लाईन मारतो, 1 2 3 लाईन मारतो. ओके, आणि यातल्या एकावरती आहे एम पॉईंट. ओके, आत्ता आपण काय बघितलं, ए बी हा एक युनिट आहे, बरोबर, ए टू बी एक युनिट आहे, बी टू सी एक युनिट आहे. आता या एका युनिटचे पुन्हा अजून छोटे स्मॉल युनिट केलेत, म्हणजे छोटे एकक केलेत. किती एकक केलेत बघा बरं, इथून इथपर्यंत 1, ओके, इथून इथपर्यंत 2, इथून इथपर्यंत 3, आणि इथून इथपर्यंत 4 छोटे छोटे युनिट केलेत. म्हणजे हा जो एक एकक आहे हा छोट्या 4 उप एककामध्ये डिवाइड केलेला आहे. हा जो एक युनिट आहे हा एक युनिट डिवाइड केला आहे 4 सब युनिटमध्ये. ठीक आहे, 4 सब युनिटमध्ये. मग जेव्हा मी 0वर असतो, ठीक आहे, सपोज मी 0वरती आहे, 0वरती माझ्याकडे किती युनिट्स आहेत, 0 युनिट्स आहेत. तर इथं कुठलाच युनिट नाही आहे. ठीक आहे, ह्या 4 पैकी पण कुठलाच युनिट नाही आहे, म्हणजे ह्याला मी म्हणणार 0/4 युनिट्स. ठीक आहे, इथं मी लिहितो, यालाच मी लिहू शकतो 0/4 युनिट्स, कारण ह्या 4 युनिट, जो बेसिक युनिट आहे स्टँडर्ड 0 to 1, हा जो स्टँडर्ड आहे 0 to 1 हा स्टँडर्ड आहे. या स्टँडर्डपैकी 4 भाग केले, या 4ही भागांपैकी या 0कडे कुठलाच भाग नाही आहे, म्हणून इथं आलं माझं 0/4. आता या 0/4 वरनं मी इकडे गेलो. ठीक आहे, या 0/4 वरनं मी कुठे गेलो, आता पहिल्या स्टेपला गेलो. आता हा जो पहिला स्टेप आहे, या पहिल्या स्टेपमध्ये या 4 पैकी माझ्याकडे एक पार्ट आला. ओके, या 4 पैकी एक छोटासा पार्ट आला. मग याला म्हणतो माझ्याकडे एक पार्ट आहे, पण किती पैकी आहे, 4 पैकी आहे. मग हा जो छोटा पॉईंट घेतला, याचं कोऑर्डिनेट झालं 1/4, याचा नंबर झाला 1/4. मग तसंच पुढे गेलो, इथे गेलो. ठीक आहे, इथे गेलो, आता किती पार्ट्स आहेत, 2 पार्ट्स आहेत सर. 2 पार्ट्स आहेत, पण किती पैकी, 4 पैकी सर, म्हणून याला 2 पैकी 2/2/4, 2/4. तसंच पुढे गेलो तर हे झालं 3/4, म्हणजे 3/4, आणि पुढे गेलो तर हे होतं 4/4. 4 पैकी 4 भाग, 4/4, 4 भागांपैकी 4 भाग, 4/4. आता मी पुढे गेलो. ठीक आहे, 4/4 पासून मी पुढे गेलो. आता ऑलरेडी 4 भाग होते, अजून एक भाग घेतलाय. ओके, हा 1/4 नाही लिहायचा इथं, हा 1/4 नाही लिहायचा. का नाही लिहायचा, कारण हा 4/4 त्याच्या पुढे आपण गेलेलो आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये अजून प्लस केलो आहे. काय प्लस केलं आहे, 4/4 मध्ये 1/4 केला आहे, म्हणजे याचं उत्तर यायला पाहिजे 5/4. ॲडिशन ऑफ रॅशनल नंबर्स, ॲडिशन ऑफ फ्रॅक्शन, त्यानुसार छेद सेम आहे, छेद सेम आहे, छेद सेम आहे. 4ला 4 तसंच आला. न्यूमरेटरमध्ये काय केलं, 4 + 1 म्हणजे 5 आलं. ठीक आहे, इथं 4/4 नाही येणार, इथं काय येणार आहे, 5/4 येणार. मग तसंच पुढे येणार 6/4, 7/4, 2ला येणार 8/4. मग याचा सिम्पलेस्ट फॉर्म काढला तर 4 1 जा 4, 4 2 जा 8, म्हणून हे 2 इथं लिहिलेलं असतं. हे लक्षात ठेवायचं कधी पण. ठीक आहे, म्हणजे या टाईपमध्ये तुम्हाला त्याचे युनिट्स चेक करावे लागतात, कोणतं छोटं आहे, कोणतं मोठं आहे, कोणतं स्टँडर्ड आहे, ते तुम्हाला ह्या अल्फाबेट्स, त्याच्यामधले छोटे छोटे पार्ट, तुम्हाला हे जे नंबर दिलेत, पुन्हा अजून हे नंबर दिलेले आहेत, या नंबरवरनं तुम्हाला डिसाईड करायचं आहे की तुमचं बेसिक युनिट काय असणार आहे. पुन्हा हे त्याच्यामध्ये हे छोटे छोटे पार्ट दिले, त्याच्यावरनं तुम्हाला ठरवायचं आहे त्या बेसिक युनिटचे किती अजून सब युनिट केलेत. ठीक आहे, प्रत्येक वेळेला 4च बेसिक युनिट असतील असं नाही, 4च सब युनिट असतील असं नाही, 5 पण असू शकतात, 6 पण असू शकतात, डिपेंड ऑन द एक्झाम्पल. मग ह्याला कॅल्क्युलेशन कसं करायचं, BM स्टार्टिंग पॉईंट कुठला घ्यायचा, कुठलाही घेऊ शकता. इथं BM आहे, BM म्हटल्यानंतर मी पहिला स्टार्ट पॉईंट घेतला. आता हा स्टार्ट पॉईंट मी घेतला आहे बरं का याच्यासाठी. ठीक आहे, मला BMची व्हॅल्यू पाहिजे. कोणाची व्हॅल्यू पाहिजे, मला BMची व्हॅल्यू पाहिजे. B म्हणजे याच्यामध्ये स्टार्ट पॉईंट एकतर मी M घेऊ शकतो किंवा B घेऊ शकतो. चला, सोपं करण्यासाठी मी B स्टार्ट पॉईंट घेतो, म्हणजे मला याची व्हॅल्यू 0 पकडावी लागेल या क्वेश्चनसाठी बरं का. तेच तुम्हाला सांगतोय मी, क्वेश्चननुसार तुमचं उत्तर डिपेंड असणार आहे. BMची व्हॅल्यू घेतली, B स्टार्ट पॉईंट घेतला, B पासून मला कुठपर्यंत जायचं आहे, M पर्यंत जायचं आहे. ह्याच्यामध्ये किती छोटे आलेत, 1 2 आणि 3 छोटे युनिट आले.
हा पहिला 1/4 शून्यापासून 1/4 पुढे 2/4 त्याच्या पुढे 3/4 म्हणजे बी पासून एम पर्यंतचं उत्तर किती आलं बी एमचं उत्तर बी एमचं डिस्टन्स किती आलं 3/4 ठीक आहे बी एम विचारलाय ओके म्हणजे बी पासून एम किती आहे 3/4 म्हणजे 4 भागांपैकी 4 सब युनिट्सपैकी 3 सब युनिट्सवरती एम आहे म्हणजे बी आणि एम मधलं डिस्टन्स किती आलं 1 त्याच्या पुढे 2 आणि त्याच्या पुढं हे 3 आहेत कितीपैकी 4 पैकी म्हणून त्याचं उत्तर आलं 4 ओके म्हणून बी एमचं उत्तर आलं 3/4 जरी एमला इथं मी खाली 7/4 लिहिलं असेल ते कशाच्या कन्सिडरमध्ये लिहिलेलं आहे ते या 0च्या कन्सिडरमध्ये पण जेव्हा मला बी एम विचारला तेव्हा बीला मी 0 घेतलं आणि त्याच्या पुढे 3/4 पर्यंत काउंट करत गेलो ओके मग तसंच मला जर मी एम विचारला सर एम विचारलं तर एचं काय आहे 0 म्हणजे स्टार्ट पॉईंट तुमचा इथे आहे स्टार्ट पॉईंटपासून एमपर्यंत जायचं पहिला 1.4 2.4 3/4 4/4 5/4 6/4 आणि असं करत करत 7/4 पर्यंत तुम्ही येऊ शकता ठीक आहे हेच आता उलटं जर डी एम विचारला डी पासून एम पर्यंत हे डिस्टन्स विचारले तुम्हाला डीला 0 घ्यायचा किंवा एमला 0 घेतला तरी चालेल डीला 0 घेतला हा एक आहे 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 म्हणजे टोटल किती आहेत 1 2 3 4 5 आहेत 5 छोट्या छोट्या भागांवरती आहे पण छोटे भाग किती आहेत 4 म्हणजे हे उत्तर येणार आहे 5/4 वरती ठीक आहे मग तसंच ए बीचं तुम्हाला सांगितलं ए बी व्हॅल्यू स्टँडर्ड युनिट आहे 1 ए सी ए पासून सी पर्यंत 2 युनिट आहे ज्याला 8/4 असं पण लिहू शकतो ए पासून डी पर्यंत 3 युनिट आहे ज्याला मी 12/4 लिहू शकतो म्हणजे ह्याला पुढे जर वाढवत गेलो तर हे होणार आहे 9/4 ठीक आहे बेसिक युनिट जो खालचा छेद आहे डिनॉमिनेटर आहे तो सेम आहे बघा फक्त वरची नंबर वाढत चालला आहे 9/4 10/4 11/4 12/4 याचं मिनिंग काय होतं माहिती आहे का 8/4चं 2 झालं बरोबर 9/4ला मिक्स फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट केला तर ते येतं 2 and 1/4 9/4ला जर मी मिक्स फ्रॅक्शनमध्ये म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये जर मी रूपांतर केलं तर कसं येतं 2.1/4 म्हणजे 2 पूर्ण संख्या आणि त्याच्या पुढे 1/4 ठीक आहे म्हणजे इथं हे 2 पूर्ण संख्या झाल्या आणि त्याच्या पुढे 1/4 हे डिस्टन्स म्हणजे तुमचं 9/4 असतं या टाईपमध्ये इथं विचार करायचा आहे ठीक आहे पुढं बघा रॅशनल नंबर्स ऑर फ्रॅक्शन संख्या रेषेवर दाखवताना मानक एकक घेऊन त्याची छेदात असणाऱ्या संख्येएवढे भाग करावे लागतात ओके रॅशनल नंबर्स ऑर फ्रॅक्शन संख्या रेषेवर दाखवताना मानक एकक घेऊन त्याचे छेदात असणाऱ्या संख्येएवढे भाग करावे लागतात ठीक आहे आता इथे एक रेषा काढतो मी -3/5 आहे इथं 0 इथं -1 -2 ओके आता -3/5 आहे जेवढा छेद आहे 5 तेवढे मला भाग करायचे ठीक आहे आता इथं मी स्टँडर्ड काय घेतो 0 to -1 हा माझा स्टँडर्ड बेसिक युनिट आहे याचे मला 5 भाग करायचे ओके 5 भाग करायचे म्हणजे हा एक भाग झाला हा दुसरा भाग हा एक भाग हा दुसरा भाग हा तिसरा भाग हा चौथा आणि हा इकडचा उरलेला 5वा भाग ठीक आहे आता हे -3 आहे म्हणजे मला निगेटिव्ह साईडला म्हणजे लेफ्ट हँड साईडला कुठं लेफ्ट हँड साईडला जायचं 0 पासून किती जायचं आहे -3 पर्यंत 5 पैकी -3 ओके 5 पैकी -3 ठीक आहे -3 out of 5 म्हणजे 5 पैकी मला 3 भाग घ्यायचे कुठं लेफ्ट हँड साईडच्या हा 1 हा 2 आणि हा 3 हा झाला माझा -3/5 ठीक आहे 5 पैकी 3 भाग घेतले पण वजा असल्यामुळे मला डाव्या बाजूला जावं लागलं ठीक आहे 5 पार्ट्स पैकी मी 3 पार्ट्स कन्सिडर केले बट ऑन द लेफ्ट हँड साईड वाय बिकॉज वी हॅव अ मायनस साईन म्हटलं की लेफ्ट हँड साईडला जायचं जर साईन नसेल किंवा प्लस दिला असेल तर तो राईट हँड साईडकडे जायचं ठीक आहे पुढं बघा जर 2 व अधिक संख्या एकाच संख्या रेषेवर दाखवायच्या असतील तर त्यांचा छेद समान असावा लागतो जर तो समान नसेल तर सर्व छेदांचा लसावी काढून त्यांना समान करावं लागतं ओके याचं इंग्लिशमध्ये सांगायचं जर सपोज 2 or more than 2 रॅशनल नंबर्स जर आपल्याला नंबर लाईनवरती शो करायचे असतील तर त्यांचा डिनॉमिनेटर मला सेम पाहिजे जर तो डिनॉमिनेटर सेम नसेल तर मला सगळ्यात पहिल्यांदा LCM काढून डिनॉमिनेटरचा LCM काढून मला त्यांचा डिनॉमिनेटर सेम करावा लागतो ठीक आहे मग त्याच्यानंतर जो काही एकक असेल
त्या एककाला तेवढ्या भागामध्ये डिवाईड करावं लागतं आणि मग मला पुढचं नंबर शो करावा लागतो. ओके. आता इथं जे एक्झाम्पल आहे 2/3 आणि -3/2, 2/3 आणि -3/2. आता 2/3 जो आहे ह्याचं कोणतंच साईन नाही आहे, म्हणजे हा प्लसमध्ये असणार आहे. -3/2 आहे म्हणजे ह्याचं वजा चिन्ह ऑलरेडी दिलेलं, मायनस दिलेलं आहे. जे प्लस आहे ते राईट साईडला जाणार, जे मायनस आहे ते लेफ्ट साईडला जाणार. आता इथे सगळ्यात पहिल्यांदा मी एक लाईन मारतो. ओके. याचा एक सेंटर पॉईंट घेतो. 0 1 2, इकडं -1 -2. बट आता इथं गंमत अशी आहे, इथं डिनॉमिनेटर सेम नाही आहेत. डिनॉमिनेटर सेम नाहीत म्हणजे मला डिनॉमिनेटरचा LCM, डिनॉमिनेटर काय काय मला 3 आणि 2, याचा LCM काय येणार आहे. ठीक आहे. आता हे पाठ करायचं नाही आहे, पाठ केलं तरी चालेल, काय हरकत नाही. काही गोष्टी तुम्हाला इथं डोक्यातमध्ये कॅल्क्युलेशन करायचं, प्रत्येक वेळेला स्टेप करत बसायचं नाही. यांचा LCM येतो 6, 3 2 6, म्हणजे हे दोन्ही डिनॉमिनेटर मला काय करायचे, 6मध्ये कन्वर्ट करायचे आहेत या टाईपमध्ये. ओके. पुढं काय येणार, 2 × 2 -3 × 3. मग हे फ्रॅक्शन कसे बनणार, 4/6, 4/6, 4/6 आणि दुसरा बनणार आहे -9/6. ठीक आहे. आता दोघांचे डिनॉमिनेटर सेम झाले. आता डिनॉमिनेटर सेम झाले, जेवढे डिनॉमिनेटर आहेत तेवढे छोटे छोटे पार्ट्स करायचे. 6 डिनॉमिनेटर आहे, 6 आहे म्हणून त्याचे छोटे छोटे पार्ट 6 करायचे. हा पहिला पार्ट, दुसरा पार्ट, तिसरा पार्ट, चौथा पार्ट, 5वा पार्ट आणि हा इथे 6वा पार्ट. ठीक आहे. तसंच इकडे पण 3 4 5 आणि 6, थोडंसं पुढं मागं झालेलं आहे, त्याच्यावरती लक्ष देऊ नका. ओके. आपल्याला इथं काही ड्रॉइंग कॉम्पिटिशन नाही आहे की एकदम परफेक्टच आलं पाहिजे, थोडं पुढं मागं होऊ शकतं. ओके. 6 पार्ट झाले. आता मला सगळ्यात पहिल्यांदा 4/6, 4/6 रिप्रेझेंट करायचे. आता इथं किती आहेत, 4/6, 4 पार्ट्स आउट ऑफ 6 पार्ट्स, म्हणजे शून्यापासून जर मी स्टार्ट केलं तर मला किती पार्ट्स घ्यायचे आहेत, 4 पार्ट्स घ्यायचे आहेत. 4 कुठपर्यंत येणार आहे, 1 2 3 4 इकडे, म्हणजे हा जो भाग असणार आहे हा असणार आहे माझा 4/6. ठीक आहे. 4/6. हा ओरिजिनली काय होता, 2/3, म्हणजे हा उत्तर आलं तुमचं 2/3. कुठं येणार आहे, या पोझिशनवरती 2/3 येणार आहे. ओके. तसंच जर पुढचं बघायला गेलं, ठीक आहे, हे आहे -9/6. आता हा मायनसमध्ये आहे. ओके. म्हणजे तुम्हाला मायनसमध्ये आहे म्हणजे तुम्हाला कुठं जायचं आहे, लेफ्ट हँड साईडला जायचं, एवढं लक्षात ठेवायचं. ओके. म्हणजे निगेटिव्ह साईनचं तर क्लिअर झालं. निगेटिव्ह साईन कुठं, लेफ्ट हँड साईडला जायचं आहे, म्हणजे निगेटिव्ह साईनला आता काम झालेलं आहे, ते सोडून द्या. काय राहिलं माझ्याकडं, 9/6. ओके. आता नीट बघायला गेलं तर 9 पार्ट्स आहेत टोटल 6 पार्ट्सपैकी. ओके. मग मी पहिल्यांदा मोजलं, 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9, तो इथे कुठेतरी येणार आहे तो. ओके. इथे कुठेतरी येणार आहे. आणि हा जो भाग असणार आहे हा तुमचा -9/6 असणार आहे, जो निगेटिव्ह पार्टमध्ये आहे, जो ओरिजिनली त्याचा व्हॅल्यू होती -3/2. ठीक आहे. म्हणजे -3/2 कुठे आला, या पोझिशनला आला. या टाईपमध्ये तुम्हाला नंबर लाईन्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. याच्यावरती वेगवेगळ्या टाईपचे क्वेश्चन्स स्कॉलरशिपला विचारले जाऊ शकतात. कोणते कोणते ते थोडेसे आपण बघूया जाता जाता. ओके. हा व्हिडिओ फार थोडा मोठा होतोय, ऑलमोस्ट 43-44 मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे. ओके. ऑलमोस्ट नंबर लाईनचं सगळं बेसिक झालेलं आहे. त्यातले काही पॉईंट्स आहेत जे आपल्याला लक्षात ठेवावे लागतात, ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये घेतो. ओके. आत्ता हे जे बेसिक तुम्हाला आता सांगितलेलं आहे या नंबर लाईनचं, हे थोडंसं परत एकदा बघा. ओके. मला असं वाटतं की मी कुठंतरी गडबड केली आहे, म्हणजे शिकवताना माझी गडबड झाली आहे. चुकीचं शिकवलं नाही आहे बरं का, चुकीचं शिकवलेलं नाही आहे. चुकीचं शिकवलं की लगेच मी करेक्शन करतो, पण जेवढं मला वाटतं मी शिकवलेलं नाही आहे चुकीचं, बट फक्त बोलताना गडबड झालेली आहे. सो थोडंसं एखादी गोष्ट कळाली नसेल तर ती रिपीट बघा. ओके. आणि आपल्याला आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो, खूप मोठा झाला आहे. ओके. एवढा व्हिडिओ थोडंसं लक्ष देऊन बघा.
पुढच्या व्हिडिओमध्ये याचे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत आणि स्कॉलरशिपमध्ये कसे एक्झाम्पल्स येतात, त्यांना कसं सॉल्व करायचं हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओजमध्ये सांगेल. पुढचा व्हिडिओ छोटा असेल, जास्त राहिलेलं नाही आहे याचं, हार्डली 15-20 मिनटाचा व्हिडिओ असेल पुढचा. ओके, तोपर्यंत याचा अभ्यास नीट करा. ओके, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.